हाय हॅलो नमस्ते. शीतल्स लाईफमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज घेऊन आलेली आहे शीतल खूप छान रेसिपी. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसली रेसिपी आहे आणि कशी तयार केलेली आहे. आपल्या व्हिडिओला छान छान कमेंट करा, लाईक शेअर करा आणि हो शीतल्स लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. केव्हापासून आपण मसाला तयार करत होतो आणि तो मसाला रेडी झालेला आहे आणि आपण करणार आहे आज मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहे. खूप सोपी सिंपल आहे, पण ही सगळी प्रोसेस करायला भरपूर टाईम लागतो हे प्रत्येक गृहिणीला माहिती आहे. बघा मस्त फ्रेश शेंगा आणले होते मी, छान सोलून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या आणि छान आपण मगाशी तयार केलेले सगळे मसाले टाकून
मी आता शेवगाच्या शेंगा मस्त कुकरमध्ये फोडणी करणार आहे आणि मग नंतर शेवगाच्या शेंगा कुकरमध्ये लावल्या तर फक्त 2 शिट्या करायच्या आहे. कच्चे राहत नाही, खूप जास्त शिजत नाही, बरोबर आपल्याला जेवढं हवे तेवढे व्यवस्थित होतात. म्हणून मग मी शेवगाच्या शेंगा कुकरमध्ये करते. खूप छान आहे. सो तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. स्वयंपाक झाला आणि नंतर एकदाचं जेवण झालं का किचन ओटा आवरायला खूप कंटाळा येतो. म्हणून मग मी असं स्वयंपाक करताना थोडं थोडं आवरत असते, जेणेकरून मला नंतर फारसं काम करावं लागणार नाही. तुम्ही काय करता ते नक्की मला कमेंट करून सांगा. मसालेदार आणि हेल्दी शेवगाच्या शेंगा शिजायला ठेवले. त्याची पहिली शिटी दिली कुकरने आणि मग आपण सोबत करणार आहे भात. मग एका बाजूला शेवगाच्या शेंगाची भाजी रेडी होते, तोपर्यंत आपण दुसऱ्या कुकरला मस्त भात लावून घेऊया, म्हणजे बाकीचे कामं फटाफट आवरायला मी मोकळी.
भात जवळजवळ रेडी होत आलेला आहे आणि चपाती करण्यासाठी मी पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आज आपण करणार आहे मसालेदार मस्त फ्रेश शेवगाच्या शेंगाची भाजी, जी की मी कुकरमध्ये तयार केली. त्याच्यानंतर भात केला आणि मग चपातीसाठी पीठ मळून घेतलं आहे आणि आता भरतेचं वांगाची छान भाजी करणार आहे. तुम्ही नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. वांग्याची रेसिपी करण्यासाठी हे घेतले मी बेसन आणि नंतर हे तांदूळ आणि हिरवे मूग, त्याचं पीठ मी मिक्सरमध्ये तयार करून घेतलेलं आहे. आणि ते एकत्र मिक्स करून आपल्या घरात असलेले सगळे मसाले चवीनुसार आणि पीठ किती त्या प्रमाणात घ्यायचे आपण आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि मग चवीनुसार मीठ घालायचं. मिठाशिवाय तर कुठल्या भाजीत मजा नसते, हे की नाही. म्हणून मग मीठ घालून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मग ते व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं. आपण भजीचं पीठ जसं तयार करतो तसं. आणि मग जे काही आपण वांग्याचे काप करून ठेवलेले आहे ते सगळे याच्यात एक एक टाकायचं आणि मग छानपैकी आपण ते फ्राय करून घ्यायचे. आणि मग अशी छान थोडीशी कुरकुरीत, थोडीशी मऊ आणि टेस्टी अशी खूप छान भरलेल्या वांग्याची भाजी तयार होते. आपण जसं भरीत करतो पण ही थोडी वेगळी पद्धत आहे. मी मागे पण एक भरीतच्या वांग्याची वेगळी रेसिपी आपल्या व्हिडिओला अपलोड केलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. तुम्हाला जर तशी रेसिपी ट्राय करायची असेल तर आपल्या चॅनलला तुम्हाला भेटेल ती. आणि मग आता ही मी तिसऱ्या पद्धतीने करते. भरलेल्या वांग्याची असतात ना त्याची भाजी मी तिसऱ्या पद्धतीने करते. हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. तुमच्या घरातल्या मुलांना तर नक्कीच आवडेल, जसं की माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडली ही भाजी. प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी ट्राय करायचं हे प्रत्येक गृहिणीच्या स्वभावात आहे आणि मी सुद्धा तेच करते. तुम्हाला काय वाटते नक्कीच मला कमेंट करून सांगा. आज माझा डिनरचा असा बेत आखला होता मी आणि तो मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून मी व्हिडिओमध्ये काय काय केलेले, कुठली रेसिपी कशी केलेली ते सगळं लक्षात येईल आणि तुम्हीसुद्धा तशी रेसिपी ट्राय करा कधीतरी. आणि मग आपल्या व्हिडिओला छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, शीतल्स लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे असे टेस्टी, हेल्दी आणि छान मस्त मजेदार व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. जे आपण व्हिडिओ अपलोड केलेले ते नक्की बघा. तुम्ही चॅनलला व्हिजिट करा. आपण भेटूच अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.